2 दिवस कसे गेले कळलंच नाही आणि आज परत मुंबईला जायची वेळ आली. तसंच सकाळी उठली तर बाहेर मस्त पाऊस पडत होता. एक तर आधीच गावावरून मुंबईला जायचं दुःख, त्यात हा पाऊस पण आजच पडायचा होता का? तर बघा, आज आमच्या अंगणात ब्लॅक शीट टाकली होती. कारण आता नाही टाकली तर गणपतीत परत आल्यावर गवत काढता काढता आमची कंबरच मोडायची वेळ येईल. मग पाऊस बघून मला वाटत होतं थोडं भिजून घेऊ, पण लक्षात आलं की आज मुंबईला निघायचंय आणि गावचं रिटर्न तिकीट सोबत सर्दी खोकला फ्री मध्ये तर नकोच. म्हणून बघूनच पाऊस एन्जॉय केला. मग फ्रेश होऊन गांगेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला जाते. गांगेश्वर महाराजांचा आणि बाकी सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन निघते स्वामींच्या मठात त्यांचा आशीर्वाद घ्यायला. कारण आज जे काही सुख शांती आहे ते त्यांच्याच कृपेमुळे. मग येते स्टेशनवर आणि थोड्या वेळाने ट्रेन पण येते. मग मी माझी सीट शोधून बसते आणि फायनली जर्नी स्टार्ट होते. आणि हो, आजची माझी ही जर्नी सोलो असणार. कारण मम्मी पप्पा काही दिवस अजून गावी थांबणार. आता ट्रेन मध्ये बसल्या बसल्या पहिलं काम तर पेट पूजा. मग खिडकीतून बाहेर बघत बसते आणि मनात म्हणते, चलो साक्षी, 2 दिवस ड्रीम लाईफ जगली, आता परत रियालिटी फेस करा.